इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाला 100 दिवस पूर्ण झाले आणि या 100 दिवसात 146 देशांना महागाईचा प्रचंड फटका बसलाय। या 100 दिवसात जगाला आणि तुम्हाला किती रुपयांचा फटका बसलाय याचे आकडे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। नेमकं या 100 दिवसात जगात काय बदल झाले, कोणत्या वस्तू किती रुपयांनी किती महागल्या याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। सुरुवात करूया मूळ कारणापासून। कच्चं तेल। युद्धाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचा दर हा होता $70 ते $75 प्रति बॅरल। आज तोच दर पोहोचलाय थेट $95 ते $118 वर, म्हणजेच तब्बल 30 ते 60% ही भयंकर मोठी वाढ झाली आहे। भारत आपल्या गरजेच्या 85% तेल आयात करतो, त्यामुळे तिथे ठिणगी पडली की इकडे आपल्याकडे आग लागते म्हणजे लागतेच। आता याचा तुमच्यावर थेट फटका बघा कसा झालाय। मे महिन्यापासून अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 8 ते 10 रुपयांनी वाढले। एक साधं गणित सांगतो, जर तुम्ही महिन्याला 50 लिटर पेट्रोल वापरत असाल तर 100 रुपये लिटर प्रमाणे आधी तुमचा खर्च होता 5000 रुपये, आता तो 110 रुपये लिटर प्रमाणे जर झालाय तर 5500 रुपये, म्हणजे महिन्याला 500 रुपये जास्त आणि वर्षाला थेट 6000 रुपयांचा फटका फक्त तुमच्या या पेट्रोलच्या बिलातच बसतोय। किचनमध्ये काय झालंय माहिती आहे? दिल्लीत मार्च महिन्यापूर्वी जो 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर होता तो 853 रुपयांना मिळायचा, तो आता 942 रुपयांवर गेलाय। थेट 89 रुपयांची वाढ झाली आहे। पण खरा शॉक तर हॉटेलवाल्यांना बसलाय। हॉटेल, ढाबे आणि बेकरीमध्ये वापरला जाणारा 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर मार्च 2026 मध्ये याची किंमत होती 1768 रुपये जवळपास, आणि आज जून मध्ये 2026 जूनच्या तो थेट जाऊन पोहोचलाय 3113 रुपयांवर। एका सिलेंडर मागे तब्बल 1345 रुपयांची वाढ आहे। याचा अर्थ काय? हॉटेलचा खर्च दुप्पटच झालाय आणि शेवटी तुमचा वडापाव, मिसळ, चहा आणि बिर्याणी सगळंच महागलाय। विमान प्रवासावर येऊयात। विमान प्रवास करणाऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे। मध्य पूर्वेतील हवाई मार्ग बदलल्यानं इंधनाचा खर्च वाढलाय आणि त्यामुळे युरोप आणि गल्फ देशांच्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचं भाडं 10 ते 30% वाढलंय। शेअर बाजारामध्ये तर भीतीचं वातावरण आहे। गुंतवणूकदार माल विकत आहेत, ज्यामुळे एअरलाइन्स, केमिकल आणि लॉजिस्टिक कंपन्यांचे शेअर गडगडले। ही एक महागाईची साखळी आहे। युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे तेल महाग आहे, तेल महाग झालंय म्हणून ट्रकाचं भाडं महाग झालंय, भाडं महाग म्हणून वाहतूक महाग, आणि शेवटी तुमच्या घरात येणाऱ्या भाज्या, फळं, दूध, ऑनलाईन डिलिव्हरी आणि अगदी बांधकाम साहित्य सर्वांवरच याचा परिणाम झालाय। युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरीही त्याचे धक्के तुमच्या किराणा सामानाला देखील जाणवत आहेत। आता तज्ञ पुढे काय होईल याच्या 3 शक्यता सांगतात। कुठल्या तेही मी सांगतो। पहिली शक्यता, जर अमेरिका इराणमध्ये तोडगा निघाला तर तेलाचे दर स्थिर होतील आणि महागाई कमी होईल। दुसरी शक्यता, जर छोटे हल्ले आणि ड्रोन युद्ध सुरूच राहिलं तर बाजार असाच अस्थिर राहील। तिसरी आणि सगळ्यात धोकादायक शक्यता, जी हॉर्मुझ सामुद्रधुनी आहे, ती पूर्णपणे बंद झाली किंवा तेल टँकर्सवर मोठे हल्ले झाले तर पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर असे भडकतील ज्याचा आपण विचारही करू शकणार नाही। इराणमधील युद्ध हे आता फक्त इराण आणि इस्रायलचं राहिलेलं नाहीये, ते थेट तुमच्या खिशाशी जोडलं गेलंय। आता प्रश्न एकच आहे, पुढील 100 दिवस शांततेचे असतील की महागाईचे आणखी मोठे धक्के घेऊन येतील? तुमच्या मते या युद्धाचा सर्वात मोठा फटका तुम्हाला कुठे बसतोय? पेट्रोलमध्ये, गॅसमध्ये की रोजच्या जीवनात? कमेंट करून नक्की कळवा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा।